माननीय उच्च न्यायालयाने जे 19 तारखेला आदेश पारित केला होता, कोकाटे साहेबांना शिक्षेस स्थगिती देण्यास नकार दिला होता, त्याच्या विरोधात आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल केले. त्याची सुनावणी आज माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे झालेली आहे. आज कोर्टाने त्या आदेशास स्थगिती दिलेली आहे. तसेच कोकाटे साहेब हे आमदार म्हणून अपात्र ठरू शकत नाही तुर्तास ही सुनावणी होईपर्यंत असं क्लॅरिफाय केलेलं आहे. तसेच कुठल्याही प्रकारचं ऑफिस ऑफ प्रॉफिट ते होल्ड करू शकत नाहीत असंही म्हणलं आहे. पण त्यासाठी आपल्याला आदेशाची वाट बघावी लागेल. घटनात्मक पदावर ते पुन्हा जाऊ शकतात का, त्याबद्दल नेमकं काय? त्यासाठी आता ऑर्डरची आपल्याला वाट बघावी लागेल की नेमकी काय. आमदार म्हणून त्यांची जी कर्तव्य आहे, त्यांना आमदारकीला तर स्थगिती दिलेली नाहीये कोर्टानं, पण आमदार म्हणून त्यांची जी कर्तव्य आहे, त्यांचं आमदारकीचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे त्याला स्थगिती झाली. म्हणजे तुर्तास ते आमदार म्हणून अपात्र ठरू शकत नाहीत. बरोबर, हे क्लॅरिफाय. आमदार म्हणून त्यांची जी काही कर्तव्य आहे, जसं की मतदारसंघामध्ये निधी घेऊन जाणं किंवा त्यांना विधानसभा, विधान परिषद किंवा राज्यसभेचं मतदान करणं, या गोष्टीचे अधिकार त्यांना असणार आहेत का, फक्त ते नामधारी आमदार असणार? आता त्याचं क्लॅरिफिकेशन आपल्याला ऑर्डर आल्यानंतरच करता येईल. ऑर्डर कधीपर्यंत येणार अपेक्षित? साधारण संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत ऑर्डर येईल अशी अपेक्षा आहे. पुढची सुनावणी कधी होणार आहे आणि कोर्टानं पुढच्या सुनावणीपर्यंत कोर्टाचा आजचा निर्णय कायम असणार आहे? हो, कायम असणार आहे. सुनावणी कधी साधारणतः? सुनावणीची तारीख दिलेली नाही आहे, पण ती ऑर्डरमध्ये येईल. उत्पन्न होतं ते 94च्या अगोदर 30,000 होतं आणि 94च्या नंतर ते वाढलेलं होतं. आणि विरोधकांचं हेच म्हणणं आहे की हे जे वाढलेलं उत्पन्न आहे ते कुठेतरी कोकाटे यांनी लपवलं आणि म्हणूनच हे प्रकरण जे आहे. काय नेमकं याच्यामध्ये? नाही, मुळात कुठल्याही प्रकारचं उत्पन्न त्यांनी लपवलेलं नाही. बघा, त्यांनी 1989 साली त्यांनी अर्ज केला होता. त्यावेळेस त्यांचं उत्पन्न 30,000च्या खाली होतं. त्यांना अलॉटमेंट झाली 94 साली आणि हा 95 साली गुन्हा दाखल झाला. तर गुन्ह्यात त्यांचं मुख्य ॲलिगेशन हेच होतं की त्यांचं उत्पन्न 30,000च्या खाली आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. त्यांचं जे 89चं उत्पन्न आहे ते 30,000च्या खालीच आहे. सरकारी पक्षाकडनं कुठल्याही प्रकारचा पुरावा त्या संदर्भात नाही की 89ला त्यांचं उत्पन्न किती होतं. तर दोन्ही कोर्टाने त्यांचं जे 94पर्यंतचं जे उत्पन्न होतं ते कन्सिडर करून शिक्षा दिलेली आहे. तर आमच्या मते ते चुकीचं आहे, अशी आमची बाजू मांडलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस पुढच्या वेळी, आज तर काही पूर्ण युक्तिवाद झाला नाही, आज बेसिक फक्त हे झालं, ज्यावेळेस पुढची सुनावणी होईल त्यावेळी तुमच्या आर्ग्युमेंटचे मुद्दे काय असणार आहे साधारण? आता ते त्यावेळेस ठरूया काय असतील. एक जयमाला बागची यांनी एक विधान केलेलं होतं की कोर्टाच्या अगोदरच्या निर्णयावरती त्यांनी त्रुटी आहेत अशा पद्धतीचं काहीतरी विधान केलं. नेमकं त्या काय म्हणाल्या होत्या? आता ते कॅज्युअल रिमार्क्स आहे, तसं ॲक्च्युअल तसं ऑर्डरमध्ये काही नाही आहे. पण मग त्यांचं म्हणणं होतं की प्रायमा फेसी फोर्जरी होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी ऑर्डरमध्ये नाही येणार आहे सगळ्या. हे जस्ट युक्तिवाद होता हा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.